नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज कारल्याची आगळीवेगळी रेसिपी करत आहोत, जे की कारलं न खाणारे तर मागून खातील. शिवाय अगदी 4 ते 5 दिवस टिकणारं कारलं जरासुद्धा पाण्याचा वापर न करता आज आपण हे करणार आहोत. आता हे नेमकं कसं केलं पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहेत कारले. कारले स्वच्छ इथं धुवून घेतलीत. कारली ही 250 ग्रॅम म्हणजेच की पाव किलो इतकी घेतलीत बघा. आता कारली ही अगोदर धुवून पुसून घेतलीत बघा. कारली चिरल्यानंतर ना धुवायची नाही. कुठलीही फळभाजी पालेभाजी असू दे चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायचे बघा. आता एका कारल्याचे 2 भाग करून घेतलेत आणि आतला बीचा भाग असतो का नाही तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा आपल्या घरामध्ये हा नेहमीचा चमचा असतो का नाही तो उलटा करून असा घालायचा आतमध्ये आणि एकदा गोल गोल असं फिरवत राहायचं. बघा आतमधले बी ना सहजपणे बाहेर निघतात. आतमधले कारल्याचे बी आपल्याला घ्यायचे नाहीत बरं का, कारण चवीला तितकेसे लागत नाहीत. म्हणून आज आपण जरा सुद्धा पाण्याचा वापर न करता मस्त वाफेवरचं चमचमीत असं कारलं करणार आहे बरं का. मिरचीवरचं कारलं हे आवर्जून खाल्लं पाहिजे बरं का, कारण कारल्याचे फायदे हे भरपूर आहे. कारल्यामध्ये का नाही फायबरचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया उत्तम राहते. पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर रक्तातील साखर नियंत्रणात राहते, त्याचबरोबर डोळ्याचे आरोग्य सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते. बरेच सांगावे तितके कारल्याचे फायदे आहेत बरे का. त्यामुळे आवश्यक कारल्याचं सेवन हे केलं पाहिजे. कारल्यांमधले आतमधले बी तर काढून झालेत. आता कारले चिरून घेऊयात. तर गोल चकत्यांमध्ये ना कारला असं पातळ पातळ चिरून घेत आहे. अगदी तुम्ही उभट पातळ चिरून घेतलात तरी चालेल किंवा अगदी चौकोनी बारीक बारीक फोडी करून चिरून घेतलात तरी चालेल. पातळ चकत्या करून घेतात बघा. जमेल तितक्या तुम्हाला पातळ चकत्या करायच्या आहेत, म्हणजे लवकर कारलं शिजलं सुद्धा जातं बरं का. चकत्या ह्या पातळ असतील तर. आता चिरलेली सर्व जी आपली कारली आहे ती एका डिशमध्ये अशी काढून घेतली, ताटामध्ये अशी पसरून घ्यायची बरं का. आता ह्याच्यावरती आपण लिंबाचा रस घालणार आहोत. 1 लिंबू वापरणार आहोत, तर आता अर्धा लिंबू वापरणार आहोत आणि पुढे अर्धा लिंबू वापरणार आहोत. हे तुम्हाला मी पुढे दाखवतेच. सुरुवातीला कारल्याच्या वरती हळद घालून घेतली, नंतर मीठ घालून घ्यायचं आहे. साधारण एक अर्धा चमच इतकं मीठ घालून घेतलेलं आहे. आणि मग जो आता अर्धा लिंबाचा रस तुम्हाला दाखवला ना तो ह्याच्यावरती पिळून घेणार आहे. हळद मीठ लावून ना आपण हे मुरवत ठेवणार आहोत, म्हणजेच की ह्याच्यातलं पाणी निघून जाईल. मग कारल्याचा कडवटपणा कमी होतो. लिंबू घातल्यामुळे चवीला छान लागतं कारलं आणि कडूसुद्धा लागत नाही. म्हणून लिंबूच्या ऐवजी तुम्ही चिंचेचं पाणी घातलात तरीसुद्धा चालेल, पण जास्त घालायचं नाही, थोडंच घालायचं. आता हे सर्व हलक्या हाताने असं चोळून घेऊयात बरं का. आता ही तर आपल्याला काहीच करायचं नाही. हे हळद मीठ आपल्या लिंबूचा जो रस आहे तो सर्व चकत्यांना लागायला हवा इतपत चोळून घ्यायचा हलक्या हाताने. तसे कारल्यामध्ये पण 2 प्रकार असतात, जे की ही हिरव्या रंगाची कारली आणि दुसरी पांढऱ्या रंगाची पण कारली असतात बघा. अगदी ती पांढऱ्या रंगाची गावठी कारली असं म्हटलं जातं बघा. त्या कारल्याचा वापर इथं केला तरी सुद्धा चालेल. बघा आता हे सर्व चोळून झालं की ह्याच्यावरती ताट ठेवून हे बाजूला ठेवूयात 10-15 मिनिटासाठी आणि नंतर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत इथे एक छोटं वाटण करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अर्धी वाटी इतकं सुकं खोबऱ्याच्या चकत्या घेतल्यात, भरपूर असा लसूण, भरपूर अशा 3 ते 4 इतके हिरव्या मिरच्या घेतल्यात, नंतर कोथिंबिरीचे देठ आणि कोथिंबीर घेतले, अर्धा चमच इतके जिरे घेतलेत. मिक्सरला पाणी न घालताना भरड असंच हे वाटून घ्यायचं बघा. मस्त वाटलंय. आता जरा हे बाजूला ठेवूयात आणि अगदी आता इथं ना मी 15 मिनिटांनंतर पाहत आहे. आता ह्याचं तुम्हाला इथं पाणी सुटलेलं दिसत असेल बघा, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलं ना त्याच्यामुळे ह्याला पाणी सुटतं. असं अगदी 10-15 मिनिटं असं भिजत ठेवायचं बघा. ह्याच्यातलं जे पाणी आहे ना ते आपल्याला पिळून वेगळं करायचं आहे, म्हणजे पाणी एकीकडं आणि कारली एकीकडं करून घ्यायचे आहेत. अगदी जास्त दाबून नाही पिळायचं, हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे आणि पाणी काढायचं आहे बघा. अगदी थोडं थोडं पाणी निघतं, जमेल तितकं पाणी काढायचं आहे. आता बरेच जण म्हणतील असं पिळून काढल्यानंतर ना कारल्याचं जे सत्व आहे ते निघून जातं, पण असं काही नाही. हे पाणी कसलं निघतं माहिती आहे का, आपण मीठ जे लावलं का नाही ते मिठाचं पाणी सुटलेलं असतं, तर ते पिळून काढायचं आहे आपल्याला. म्हणजे कुठल्याही भाजीलाही तुम्ही मीठ लावून जर ठेवलात तर बघा पाणी सुटलं जातं. मग तसंच ह्याला सुद्धा पाणी सुटतं. ह्याच्यामुळे काय होतं, कारल्याचा कडवटपणा आहे तो कमी होतो. बाकी ह्याच्यातलं सत्व हे तर निघून जात नाही. फक्त आपल्याला ह्याच्यामधलं हळदी मिठाचं जे पाणी आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे कारल्यामध्ये, हलक्या हाताने दाबून. आणि अति जास्त इथं मी दाबून पण घेत नाही. मीठ लावून कारलं मुरवत ठेवलं की त्याचा कडूपणा कमी होतो, शिवाय चवीला पण छान लागतं. आणि कारल्याला बघा एक कडवट असा वास असतो का नाही तो लिंबाच्या रसामुळे निघून जातो. त्यामुळे ही एक स्टेप तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि बघा मस्त इथं आपलं आता हे कारलं करून घ्यायचं आहे. ह्याच्यातलं आपण पाणी काढून घेतलं मिठाचं. आता आपल्याला काय करायचं, कारलं भाजून घ्यायचं आहे. तर ह्याच्यासाठी गॅसवरती लोखंडी तवा ठेवला आहे आणि आपलं जे कारलं आहे ते सुरुवातीला ना तेल घालायचं नाही, कारलंच घालून घ्यायचं तव्यावरती आणि असं पसरून घ्यायचं. चांगलं 1-2 मिनटं परतून घ्यायचं, कारण कारलं हे हलकं ओलसर आहे का नाही, तर त्याचा पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होईपर्यंत का नाही आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बरेच जण आपण हळदी मिठाच्या पाण्यातनं काढलं बघा पिळून, नंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने दुसऱ्या पिळून घेतात, म्हणजेच की धुवून घेतात आणखीन.
कारलं आपल्याला पुन्हा धुवून घेण्याची गरज नाही बरं का. ऑलरेडी आपण वरून कारलं धुतलेलंच आहे आणि हळदी मिठातलं पाणी जे होतं ते आपण पिळून काढलं, त्याच्यामुळे वरून धुवून घ्यायचं नाही, कारल्याची चव निघून जाते. आता बघा वरून थोडीशी तेलाची धार सोडून घेतले आणि आता आपल्याला हे कारलं भाजून घ्यायचं आहे. बरेच जण तेलामध्ये ना तळून काढतात कारलं हे, पण तितक्या तेलामध्ये कारलं तळायचं नाही, अगदी थोड्या तेलामध्ये भाजून घ्यायचं. पूर्वी बघा आपली आजी वगैरे असं कारलं लोखंडी तव्यामध्ये करायची, चांगलं चरचर हे कारलं असं तव्यावरती भाजून घ्यायची. एक नंबर कारलं खायला लागायचं बरं का. आम्ही तर अगदी आवडीने खायचो. त्यामुळे आज पण तुम्हाला त्याच पद्धतीत मी कारलं करून दाखवत आहे. 1-2-3 मिनिटानंतर पाहिलं तर कारलं चांगलं भाजून झाले बघा, हलके डाग पडले. मग खाली एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता फोडणीसाठी इथं मी कढई ठेवले आणि कढईमध्ये 2 पळी इतकं तेल घातले. अगदी फोडणी तुम्ही लोखंडाच्या तव्यामध्येच दिली ना तर अतिउत्तमच, आणखीन कारलं खायला भारी लागतं बरं का. आता तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये पाव चमच मोहरी, पाव चमच जिरे घातले. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात बरं का, मधनं अशा बारीक चिरून. कारल्यामध्ये ना ह्या मिरच्या अशा चवीला छान लागतात. आणि मग एक मध्यम बारीक चिरला कांदा घातला. हलका कांदा लालसर छान तांबूस होईपर्यंत, कच्चापणा निघून जाऊपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला. अगदी आता तुम्ही जर टॅमॅटो खात असाल, आवडत असेल तर इथं वापरू शकता, पण आम्ही तर ह्या कारल्याच्या भाजीमध्ये टॅमॅटो वापरत नाही, म्हणून इथं मी टॅमॅटो घालणार नाही. कांदा चांगला भाजला की मग आपण केलेले जे खोबऱ्याचं वाटण होतं ना ते संपूर्ण इथं घालून घेत आहे आणि चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये आपण मिरची वाटली, त्याचबरोबर लसूण हे घातलं, याचा कच्चापणा जाऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आज इथं मी लाल तिखट वापरणार नाही, त्याच्यामुळे वाटण करतानाच त्याच्यामध्ये हिरवी मिरची वापरली होती. बघा ह्याच्यातलं तेल सुटलेलं आहे. मग काही मसाले घालूयात. ते म्हणजे पाव चमच इतकी हळद, पाव चमच इतका गरम मसाला आणि अर्धा चमच धना पावडर घातले. आता चांगल्या प्रकारे मिसळून घेऊयात. तुम्हाला जर लाल तिखट घालायचं असेल तर इथं 1 चमच लाल तिखट घालू शकता, पण ऑलरेडी आपण हिरव्या मिरच्या वाटणामध्ये घातल्यात, आपलं कारलं हे तिखट होणार आहे. आज हिरव्या मिरचीवरचं आपण कारलं करत आहोत. आता बघा जे भाजून घेतलेलं कारलं होतं ते घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ जरा कमीच घालायचं बरं का, कारण अगोदर मीठ लावलेलं कारल्याला तसं थोडंफार असतं, त्यामुळे अर्धा चमच इतकं मीठ घातलं आणि चांगलं हे आता आपल्याला ना असं मिसळून घ्यायचं आहे. म्हणजे मसाला जो आहे तो कारल्याला सगळीकडे लागायला हवा का नाही म्हणून. गॅस वाढवायचं नाही, बारीकच तुम्हाला ठेवायचं आहे. कारलं भाजून घेतल्यामुळे ना शिजायला देखील वेळ लागत नाही, लगेच आपलं शिजलं जातं. आता ह्याच्यामध्ये बिलकुल पण पाणी वापरायचं नाही. वर असं झाकण ठेवायचं आणि वाफेवरती पाणी ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल वाफेवरती पाणी ठेवलं म्हणजे की ह्याच्यात टाकणार की काय, तर बिलकुल टाकायचं नाही. पण वाफेवरती असं पाणी ठेवल्यामुळे ना आतमध्ये कारलं जे आहे आपलं ते खाली तळायला लागत नाही, त्यामुळे. आता इथं कारलं पाहत आहे मी बघा, चांगल्या प्रकारे हे शिजलेलं आहे. बघू शकता, तुम्हालासुद्धा इथं मी दाखवलं. इतपत कारलं शिजवायचं आहे. मग शेवटी इथं घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. तर 2 ते 3 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट. अर्धा लिंबाचा रस इथं वापरत आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपण अगोदर चकत्या केल्या बघा तेव्हाच घातला होता आणि आत्ता अर्धा लिंबाचा रस घातला. चव छान बॅलन्स व्हावी ह्याच्यासाठी थोडासाच अर्धा चमच इतकाच गूळ असेल बारीक चिरला तो घातला. गुळाच्या ऐवजी थोडीशी साखर घालू शकता किंवा अगदी काही नसेल आवडत नाही घातला तरी चालेल. आणि बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि सर्व काही आता चांगलं हे परतून घेऊयात. आणि इथं आपल्याला हे खाण्यासाठी मस्त प्रकारे चमचमीत असं कारलं तयार झालं बघा. वाफेवरचं अगदी 4 ते 5 दिवस हे कारलं तुम्ही असंच ठेवलं ना फ्रीजच्या बाहेर तरीसुद्धा खराब होत नाही. प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. अगदी हे बाजरीच्या भाकरीसोबत खायला नाही एक नंबर लागतं, जबरदस्त चवीला लागतं बरं का. नक्की एकदा करून बघा. असं जर टिफिनला करून दिलात ना नवरोबाच्या तर पुन्हा म्हणतील, ते नाही का तू कारलं केलंस म्हणून, ते पुन्हा करून दे. अगं वाटतच नव्हतं कारल्याची भाजी खातोय, जरासुद्धा कडू लागली नाही, असं तुम्हाला नवरोबा म्हणतीलच म्हणतील, एवढी मी गॅरंटी देऊन सांगते बरं का. आता इथं तुम्हाला बघूनच समजत असेल, अगदी मस्त मोकळं आपलं इथं मसाला कारलं झालेला आहे बरं का मिरचीवर. कारल्याचे फायदे सांगावे तितके कमी आहेत. कारलं कडू आहे म्हणून खायचं सोडायचं नाही. आवर्जून कारल्याची भाजी ही खाल्लीच पाहिजे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, ते सुद्धा करून पाहतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.